नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी सकाळी 8:45च्या सुमारास बारामती येथे भीषण विमान अपघातात निधन झालं. यानंतर राज्यासह देशभरात शोककळा पसरली. सतत कामात व्यस्त असणाऱ्या अजित पवारांनी आपल्या कारकिर्दीत लक्षावधी माणसं कामाला लावली, असंख्य माणसं कमावली, अगणित माणसं उभी केली, अनेक नेते घडवले. अजित पवारांच्या अकाली निधनाने लाखोंच्या संख्येने असणारा हा समाज अक्षरशः कोलमडून पडला. जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांना जेव्हा अजित पवारांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा त्यांच्यावर आभाळ कोसळल्याप्रमाणे ते कोलमडून पडले. त्यांच्या डोक्यावरील पितृछत्रच हरपले असल्याप्रमाणे ते धाय मोकलून रडले. बऱ्याच कालावधीनंतर स्वतःला सावरत त्यांनी थेट बारामती गाठली आणि आपल्या पितृतुल्य नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले. काल परवापर्यंत आपल्या पाठीशी असणारा आपला नेता आज आपल्यात नाही हे जणू त्यांना मान्यच नसावं. म्हणून की काय अतुल बेनके यांची नजर अजितदादांना शोधत होती. काटेवाडी, बारामती, विद्या प्रतिष्ठान, मेडिकल कॉलेज अशा अनेक ठिकाणी अतुल बेनकेंची नजर आपल्या लाडक्या दादाला शोधत राहिली. काल अजितदादांचा अंत्यविधी पार पडला. दादा अनंतात विलीन झाले. दादांच्या अंतिम दर्शनासाठी बारामतीत दाखल झालेला जनसागर हळूहळू आपापल्या गावी परतू लागला. राज्यभरातून बारामतीत दाखल झालेले लोक आज सकाळपर्यंत घरी परतल्याने बारामती बऱ्यापैकी शांत झाली होती. मात्र अतुल बेनकेंच्या मनातील काहूर काही केल्या कमी होत नव्हता. दादांना शोधणारी अतुल बेनकेंची नजर स्थिरावण्यास तयार नव्हती. गेल्या 2 दिवसांपासून आपण कुठले तरी वाईट स्वप्न पाहत आहोत. दिवस उजाडेल, अंधार दूर होईल आणि या वाईट स्वप्नातून दादा आपल्याला उठवतील आणि म्हणतील, ए अतुल, उठ, लय शाणा झालाय काय, कशाला आलाय रे इथे, चल उठ आणि निघ आपल्या शिवजन्मभूमीत. आपल्या लोकांची कामं करायची सोडून इथं काय आहे रे. दादांचे हे शब्द कानावर पडताच अतुल बेनके ताडकनी उठून उभे राहिले. जणू काही अजितदादा त्यांच्याशी बोलत असल्याचा भास त्यांना झाला. आजूबाजूला पाहिलं तर पवार कुटुंबीय समोर उभे होते. कुणीतरी अतुल बेनकेंना आवाज दिला. अजित पवारांचा अंत्यविधी आटपून दुसरा दिवस उजाडला होता आणि पवारांच्या कुटुंबियांनी अतुल बेनकेंना अजित पवारांच्या अस्थि संकलन विधीसाठी पुढे येण्यासाठी आवाज दिला आणि अतुल बेनकेंना वास्तवाची जाणीव झाली. दादा गेले, पुन्हा परत कधीच न येण्यासाठी.